बघा, मुख्यमंत्री म्हणून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ते जर महाराष्ट्र धर्म हे नाव वापरत असतील आणि महाराष्ट्र धर्म हे जे ब्रॉडकास्ट आहे ते जर राज्य सरकारची प्रॉपर्टी असेल तर मी काय बोलणार नाही. पण त्यांचं हे व्यक्तिगत विषय असेल तर मला असं वाटतं की ज्या पद्धतीने गेल्या काही वर्षांमध्ये जो खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा धर्म होता, संतांचा विचार, महापुरुषांच्या विचाराचा महाराष्ट्र होता, याला तडा जर कुणी आणली असेल तर फक्त फक्त भाजपने आणली या सर्व नेत्यांनी आणली. आणि याच्यामध्ये जो खऱ्या अर्थाने आपला गाभा होता, जो विचार होता, हा जर यांनी मिटवला असेल ना, तर मिटवण्याचा प्रयत्न फक्त राजकारणासाठी केला असेल आणि तो व्यक्तिगत ब्रॉडकास्ट असेल तर त्या ब्रॉडकास्टचं नाव हे महाराष्ट्र धर्म हे योग्य वाटत नाही. कारण का तो धर्म तुम्ही पाळतच नाही. हे अनेक वेळा आम्ही सर्वांनी बघितलेलं आहे. इलेक्शनच्या वेळेस शेतकऱ्याला खोटा शब्द देता, माता भगिनींना खोटा शब्द देता, युवांना खोटा शब्द देता आणि आता तुम्ही महाराष्ट्र धर्म नावाचा ब्रॉडकास्ट चालू करत असेल तर हे तुम्हाला शोभत नाही. तर महाराष्ट्र धर्मामध्ये खोटं बोलून कुणीही देत नाही. त्यामुळे कृपा करून तो तुमचा व्यक्तिगत ब्रॉडकास्ट असेल तर ते नाव बदलावं. जे काय ठेवायचं ठेवा, पण महाराष्ट्र धर्म हे नाव तुम्ही ठेवू नका. एवढंच या ठिकाणी मी सांगतो.